थांबा थांबा, हार्टबीट्स कशा आहे माझ्या? नॉर्मल आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमची ही रावडी मंडळी निघालेली आहे महाराष्ट्रातल्या सह्याद्रीत सहर करण्यासाठी सगळ्यात अवघड असणाऱ्या किल्ल्यांच्या दिशेने. मागील भागात श्वास रोखून धरणाऱ्या दृश्य आणि थरार आपण मोर्शीच्या भैरवगडामध्ये बघितला आणि तोच थरार, तोच अनुभव पुन्हा एकदा एक पायरी वर चढून आपण ह्या भागात अनुभवणार आहोत. त्यासाठी रावडी मंडळींची मोहीम निघालेली आहे जीवधन किल्ल्याच्या दिशेने. चला तर मंडळी, तुमच्या खुर्च्या पुन्हा एकदा घट्ट पकडून ठेवा, कारण पुन्हा एकदा तुम्ही अनुभवणार आहात तोच थरार, तोच श्वास रोखून धरणारे दृश्य. चला तर मग निघूया जीवधन किल्ल्याच्या दिशेने. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या आणि या नाश्ता करायला. येस. तर मंडळी, आजचं ऍडव्हेंचर काय करणार आहे? ठीक आहे, पण सगळ्यात पहिले ना आजची जी वाईब आहे ना त्याच्याविषयी तुम्हाला थोडं सांग. रात्री आपण आहे ना इथं हिरेश्वर जे गाव इथं जे पिंपळजोगा डॅम आहे तिथं आपण स्टे केलाय रात्री. मागेच डॅम आहे बघा, शेजारी डॅम आहे आणि मागे आपला इकडे हरिश्चंद्र, समोर हरिश्चंद्र आहे, मागे बघा डोंगरांग काय बाहेर दिसते. त्याच्या पुढे आपले मस्त टेंट इथं, सकाळचा नाश्ता चालू आहे, सूर्य उदय झालाय आपला इथं. आणि आता मस्तपैकी आपल्याला जायचंय तर मंडळी जीवधन फोर्टला. आज आपण जाणार आहे जीवधन फोर्टला. सकाळी साधारणपणे 10-10:30 निघणार आहे. 1-1.5 तासाची जर्नी आहे. त्याच्यानंतर 1 तास परत आपल्याला वरती चढायला लागणार आहे. तर अशा प्रकारे तिथे पोहोचल्यावर तिथे जाऊन आपण झिप लाईन करणार आहे आणि त्याच्यानंतर रॅपलिंग करणार आहे. येस, असा करून आपला आजचा ऍडव्हेंचरस जर्नी आहे. आपण जे रेंज ट्रिप करतोय ना त्याचा डे 2 आहे आणि सकाळचे 9 वाजले. आपण मस्त असा गरम गरम नाश्ता केलाय मॅगी आणि पोळ्यांचा आणि आता एनर्जी पुन्हा एकदा भरली बॉडी मध्ये. निघतोय आता परत एकदा ऍडव्हेंचर करायला. चला मंडळी, भेटूया आता किल्ल्याच्या पायथ्याशी. तर मंडळी, आपण येऊन पोहोचलोय नाणेघाट एरियामध्ये. हा जो एरिया आहे सह्याद्रीचा, आपला जो डे 2 आहे. आपण आता दुपारी 2 वाजता पोहोचलोय इथे. आपला जो हा फोर्ट दिसतोय तुम्हाला समोर पुढे, तो आहे जीवधन फोर्ट आणि त्याच्या समोर हे जे बारीक जे दिसते ते वानर लेंगे. तर आता इथं जो आहे ना, आपण तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो मी. आपण ह्या पॉईंट पासून तर इथपर्यंत झिपलाईन करणार आहे, तिथून पुढे रॅपलिंग करणार आहे, खाली उतरणार आहे. सो इट विल बी मोर थ्रिलिंग. खूपच ऍडव्हेंचरस असणार आहे हा. त्याच्या आधीची मजा सांगणार. आधीची मजा अशी मंडळी, आपल्याला इथं सगळे 10-10:30 पोहोचायचं होतं ना, आपण पोहोचलो 2ला आहे आणि उद्या आपल्याला अजून एक ऍडव्हेंचरस प्लेस करायची आहे. तर मग मजा अशी का आपल्याला हा लवकर चढून परत उतरायचा आणि परत त्या डेस्टिनेशनच्या कॅम्पिंग साठी 100 किलोमीटर इथून, म्हणजे इथून 100 किलोमीटर आहे आणि आता 2 वाजले. म्हणजे मजा ही एक आपल्या 1.5 तासात, म्हणजे 1 तास म्हणत होतो आपण, पण जास्तीत जास्त 1.5 तास चढायचे वरती आपल्याला. ठीक आहे, चला. मंडळी आपला कारभार कसा आहे, आपण आता चाललोय अर्ध्याच्या वरती पण घरी चालले आता. आताशी आपण चाललोय. अरे भाई, अरे भाई, हाँ उधर से जाना है. 1 घंटे का टारगेट है अपना. 1 घंटे में ऊपर टॉप पे चाहिए. ओके, बघूया मंडळी, 1 घंट्याचा टार्गेट आहे. खूप सारे आपल्याकडे ना खूप सारे प्लॅन्स ऍक्टिव्हिटी. इधर आने का, फिर उधर भी जाने का, दूर जाने का. मस्त डॅम मध्ये मंडळी आंघोळ वगैरे करून आता सगळी मंडळी एनर्जेटिक झालेली आहे. थोडा टाइम दरवेळेप्रमाणे, आता तुम्हाला रावडी मंडळींचं माहितीच आहे, प्रत्येक वेळेला टाइम आपला हा लेटच असतो, परंतु टार्गेट आपला आहे की 1 तासात पोहोचायचं. पोहोचूया. मेन गोष्ट अशी आहे का, मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल
तर रावडी मंडळी खूप दिवसांनी ट्रॅक करत होती, त्यामुळे थोडा दम वगैरे लागत होता. आजही लागतोय असं काही नाही, परंतु प्रयत्न करतोय की लवकरात लवकर निघायचं. आणि आपले एजे भाऊनी कमान पकडली आहे, ते थोडा स्पीड कंटिन्यू मेंटेन ठेवतील, कारण त्यांना सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव आहे आपल्या एजे भाऊला. तसा आमच्या योगी भाऊंना राग येऊ शकतो, कारण दोघांमध्ये कॉम्पिटिशन्स असतात, माहिती आहे तुम्हाला मंडळी. एजे भाऊ चायला दम लागायला लागला, पण थोडं अवघड आहे. तर दम याच्यामुळे लागतोय, बोलतो पण आहे, जोरात चालतो पण आहे, नाही शूटिंग पण करायचं. तर मंडळी आपण आहे ना आता जवळपास हा पहिला टप्पा आहे की पहिले थोडंसं छोटंसं जंगल लागतं ते क्रॉस करून, आणि परत एक छोटासा पॅच आहे, नंतर तो क्रॉस केला की आपल्या पुढे थोड्या का स्टेप्स लागतील, आणि लवकरच आपण आहे ना टुवर्ड्स दी हायेस्ट पॉईंट जाणार. आणि तिथून आपल्याला वालनर लिंगीचा जो आहे ना आपल्याला तिथं एक झिप लाईनिंग करायचं आहे. सगळे त्यासाठी एक्साइटेड खूप. जवळजवळ अर्धा तास झालाय, बऱ्यापैकी आपण 20-25% कव्हर केलंय. निघालोय आता. दमट वातावरण आहे, वरतून जंगल असल्यामुळे थोडं बरं आहे की सावली आहे. चढाई ही एकदम जागीच आहे, त्याच्यामुळे ना थोडा दम लवकर थकतो. आरजेनी पहिलाच लगेच बसून घेतलं, सगळ्यांनी मी पण बसलो. बऱ्यापैकी स्टीफ आहे. प्रॉपर जंगलातून आता आपण ही चढाई करतोय वरती आपल्या किल्ल्याच्या दिशेने. सर्व मंडळी, आपल्या किल्ल्याचा जो आहे, जो चढाईचा भाग होता तो झालाय. आणि आता आपला जो दुसरा पर्व आहे, पायऱ्या स्टेप्स चालू झालेत. आता आपल्याला इथून आहे ना वानर लिंगडा सरळ दिसते, आणि खालूनच पाहून तो थरार असा मनाला आहे ना हे होतोय, आकर्षित पण करतोय, आणि थोडस हृदयामध्ये ठोके पण वाढवतोय. सगळ्यांचेच वाढले असतील ठोके ते बघून, कारण आपण थोड्याच वेळात तिथं लटकणार आहे. तिथं जाऊन आपण काय देणार, देखो आज मैं कहा खड़ा हूं, आय कॅन अँड आय विल. येस. मंडळी, जीवधन हा जो इकडचा जो भाग आहे नाणे घाटाचा, इकडून आपला जो नाणे घाट पण दिसतोय. आणि या ज्या खिंडीमध्ये आपण जे आहेत आता, हा सगळा थ्रिलर पॅच आहे. काय रे, एकदम जागीच वर आहे. या साईडने पूर्ण हे, आणि आपलं जे झिपलाईन करायचं ते इथूनच एवढं चढून वर जायचंय. आता एकदम आपण जवळ पोहोचले आपल्या लक्षाच्या. मेन म्हणजे ना इथून जो व्ह्यू दिसतो ना पूर्ण नाणे घाटचा, आणि हे थोडं आहे ना दोन्ही डोंगराच्या मध्ये स्पेस आहे, अशी हवा येते जोरदार. आणि हा दरवाजा व्ह्यू घ्यायचा मंडळी, तो त्याच्यासाठी आतून पाहिजे. तिकडे यायची बाई वाट पाहते. चला आगा चला, पराग भाऊ चढतात आता दरवाजाकडे. जीवधनचा एक पहिला थरारक पॅच, आणि परागने तो सक्सेसफुली कंप्लीट केलाय. मंडळी, फायनली 3:45 झाले, आणि आपण आता आहोत जो आपला सगळ्यात महत्वाचा होता तो फोर्टवर आपला पोहोचत होता. जीवधनवरती आपण पोहोचलोय. थोडा दिवस आपण झिपलिंग कडे जाऊ. पण हा जो सुंदर नजारा जो दिसतोय तुम्हाला सह्याद्रीचा, तर इथं ही जी आयटनरी जेव्हा बनते तेव्हा नाणेघाट, जीवधन हे असं कॉम्बिनेशन करून जनरली आपल्या समोर येतात, किंवा हे झिपलिंगचं पण त्याच्यामध्ये असतं आणि रॅपलिंगचं. तर आता आपण जीवधनवरती पोहोचलोय, आणि थोड्या दिवस आपण झिपलिंगची जी आपली थ्रिल आहे ती अनुभवणार आहे. चला, एक्साइटेड व्हा आणि आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आपण आता नाही, शेवटी आपण आपल्या पॉइंट वरती येऊन पोहोचलोय. इथून आपल्याला झिप लाईनिंग करायची आहे, आणि असं मोकळ्या हवेत असं अदंतरी लटकून भूमार्गावरून दुसऱ्या भूमार्गावर जाऊन पोहोचायचे. येस, वेगळाच थ्रिल, वेगळाच तो आनंद, आणि वेगळं ते ऍडव्हेंचर होणार आहे. आता
लवकरच त्या थराराच्या दिशेने आपली ही रावडी मंडळी आगेकूच होणार आहे. आपली मंडळी प्रिपेअर होताना सगळी नंबर आहे बाकी कोणाचा नंबर नाही. हे बाकीचे ते पण लगेच आहे. तर मग फायनल तो क्षण आला आहे ज्यासाठी केलं होतं हा अट्टहास. आजची जी जर्नी होती एवढा फास्ट निघालो 2-2:30 वाजता जी आपण ट्रेक चालू केलं आणि आपण 4 वाजता वरती जीवदन वरती 4 वाजता आहे ना. आता आपण झिपलाईनच्या एकदम समोर आहे, आपल्या नजरेत समोर आहे दर्शन. आणि मित्रांनो जो वाटर लिंक तो दिसतोय ना, जेव्हा इथे आल्यानंतर आहे ना असं वाटलं की काहीतरी एका प्लेसला आलोय, जबरदस्त प्लेसला आलोय. अंकुश काय म्हणतो माहिती का, वन्स इन अ लाईफ टाइम मोमेंट असणाऱ्या. येस, कारण तुम्ही सगळे एक्साइटेड आहेत. रावडी मला करायला सगळे तयार आहे. खाली काय वाटत होतं, खाली वाटत यार छोटा दिसतोय बरं का, पण जेव्हा इथं आलो आणि इथनं समोर बघतोय आणि ते अरे बाबो. आणि आता ती जस्ट एक मुलगी गेली आणि तिला वाटलं असं बघताना असं फील केलं, कारण ती कसं वाटलं तिला, असं वाटलं भाई म्हणजे आता बघ असं छाती हार्टबीट अशा नॉर्मल धाड 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 सुरू झाली. आपल्याला तर वाटलं की अरे तिचं कसं वाटेल आपल्याला. कसा आहे विषय मंडळी, इथपर्यंत येऊस तर काय वाटत नव्हतं. जसा हा क्षण जेव्हा शेवटला येतो ना तेव्हा असं ठुक ठुक सुरू हो जात आहे. आता तुम्ही पण त्या रिंगणात उतरणार आहे, तो अनुभव घेणार आहे. प्रत्येकाचा क्षण आहे, प्रत्येकाचे तोंड येताना नाही बाई याचं पहिले असं चेहरा तोंड सगळं मुवमेंट जवळची ना तेव्हा माणूस वेगळ्या फेज मध्ये जातो. तेव्हा फेज आलाय आमचा जस्ट आता मुवमेंट. गलत सूख रहा है, डर सबको लगेगा, गला सबका सूखेगा, लेकिन हमारे पास क्या है, गोष्टीसाठी 8 तास होता आलाय. आता आपण तयार होतोय. योगी भाऊ पहिल्यांदा चालले. पतंगीचा माझ्या वडल्यासारखा ओढतोय. तिथं माणूस फिरतो ना तर ते कॅरा फिरून टाकतात. तर मग रावडी मंडळी आपण आता फायनली जेवढं सगळं हे चालू होतं आता जिप लाईन वरती आलोय आणि आता मी लटकलोय इथं. तो देखो आज मैं लटक रहा हूं. आणि इथं जे आहे ना आपल्याला त्यांनी डबल सेफ्टी दिली आहे, 2 पिले लावले इकडे. आणि आता ही जीप लाईन पूर्ण तिकडं वानर लिंग्यावरती जाणार आहे. आता आपण पूर्ण ड्रोन शॉट तुम्हाला याच्यामध्ये दिसतील पुढचा. तर बघा आता आता एक पॉइंट ब्रेकची एक झलक दिसल, मराठीवाला पॉइंट ब्रेक. थोडी दगदग होती. येऊ का पुढं या. अरे वरून टाक वेगळ्या वेगळ्या दोऱ्याने प्रोटेक्शन मिळणार आहे आपल्याला, पण तरी पण हे बघा ही हाईट बघून भीती तर वाटणारच बाई. रोप पकड त्या हाताने उलट व्हायचंय तुला आणि खाली पाय सोडायचे त्याचा आधार घेऊन जाऊ. असं उलट हो, इथं जागेवर उलट हो. अरे इथं रोप पकड ना पुढं, अशी इथं पकड खाली हे हाताने, इकडून पकड इकडून पकड. ओके पकडलं, दोन्ही हात पकड तिथं. हा सोडू सोडून हात सोड पकड. येस. थांबा थांबा. ओ बाबो एकदम 90 डिग्री. कॉल दे ना खाली. नाही खाली कॉल दे. असं नका उतरले का खाली. खतरनाक भाई. हार्टबीट्स कशा आहे माझ्या? नॉर्मल आहे का? अभी तो आधा सफर तय हुआ है, अभी आधा बाकी आहे. सो मंडळी आपण इथं पोहोचलेलो आहे. समोर तुम्ही माझ्या नजरेतनं सगळं बघताय. आता हार्टबीटची
काय म्हणतात गती ती एवढी वाढलेली आहे पण बाई हा जिपलिन केली ट्रॅकिंग नाही थकवा का लागलाय थकवा नाही हार्टबीट वाढून जाते भाई सगळ्या बाजूंनी खाली बघत होतो भाई नाही नाही मजा आली पण मजा आली मला पण येस हा बाई पण आलाय आता तुझे हार्टबीट नव्हते वाढले का वाढलेलं खूप जास्त ना हे माझं काबरं हे थांबून घे आता आपण खाली मंडळी तुम्हाला सांगितलं होतं हा वन्स इन द लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे तर खरंच तसंच झालंय सोनू बाय रेडी मागं बघ सोनू खाली पाय ना कसं वाटतंय जाऊन तिथं कुणाल भाई ओ कुणाल भाई आपका इंतजार कर रहे थे सब लोग पूछो क्यों ढेपला खाने के लिए वानरलिंगी पे अभी हमारे प्यारे कुणाल भाई आ गए हैं अभी हम लोग वहाँ जिप लाइन खत्म किया अभी वानरलिंगी पे बैठे अभी हम थेपले का मजा लेंगे दादा पकड एक एक द्यायला लागेल का तुम्हाला लावून लावून इनको रेडी करके देंगे हम लोग सगळं लावून दे लोणचं बिनचं खूप खूप धन्यवाद मंडळी आरजे बाई येतोय आरजे बाई फिर 450 फुटावर लटकला होता हँड्स अप खतरनाक मोय मोय आता अरे मोय मोय चष्मा झोपा चष्मा चलो उस साइड पराग भाई इकडे बघ कसं वाटतंय पैर से भारी रखना सो मंडळी देखो आज हम का खडे वानरलिंगी 450 फूट हाय आणि आता या टोकावरती फक्त जवळजवळ 10 बाय 10 चा एरिया आहे या एरियात सगळे आम्ही अकोमोडेट आहे आणि इथं पूर्ण आहे ना पूर्ण वातावरण आजूबाजूला आता संध्याकाळ झाली 5:30 वाजलेत आता इथून आपण खाली डाऊनिंग करणार आहे काय मंडळी 400 फूट खाली आता आपण रॅपलिंग करणार आहोत मंडळी चला आता या थराराला सुरुवात करूया कसं वाटतंय 1 पॉइंट कम्प्लीट केला आणि मला फॉलो करायला विसरू नका या भावाला नक्की फॉलो करा येस येस हायटर रेंजर्स नक्कीच फॉलो करा डोळ्याला पाणी येते सूर्यामुळं मनाव घेऊ नका तर मंडळी खाली जाऊन भेटतो तुम्हाला आणि जाता जाता तुम्हाला खाली जातांची फुटेज पण दाखवणार आहे आणि आता बाय बाय फ्रॉम वानरलिंगी हाय अल्टिट्यूड वही तो मजा है भाई ओके झालं राईटलाच आहे मी हे बघा मंडळी समोरून तिकडनं या बाजूनी इकडं आलो पहिले याच्यावर हा जीवधन फोर्ट आहे आणि हा वानरलिंगी सुळका हे बघा खाली जय पवने हर हर महादेव देखो आज हम का लटके हे बघा मंडळी आम्ही पोहोचणार आहे आता आणि हा आम्ही एवढा उतरून आलोय हे बघा येस जय डायरेक्ट गरम नाही एवढं खतरनाक एवढं फास्ट मध्ये आलो मी मग हे गरम होतं ना बाई. एवढं जोरात हे बघ तुझंच नाही तो म्हणतो मी जेवायला बसतो तर मला वाटलं टाइम लागेल तुम्ही नाही, नाही. जेवायला बसल्या बाई आमचे बघ बाई रावडी मंडळीचे पोरं खतरनाक आहे खतरनाक काय किती टाइमात आलो खाली लई जोरात आले मग जगदीश तू खाली अरे मंडळी आपला एक महत्वाचा माणूस येतोय आता पराग भाऊ काय विषय नाही रावडी मंडळी इकडे गोड गोड पराग भाई काय विषय नाही पराग चल बरोबर आहे पाया दोन्ही पायामध्ये गॅप ठेवायचा काय टेन्शन नाही आरामशीर पराग भाई बघा आपले हा प्रो झाला प्रो माणूस ये प्रो डायरेक्टर झाले प्रो राइट में चल के राइट में चल के राइट में चल के ठीक है मोये
मंडळी फायनली आपल्या रावडी मंडळीने इथं हा रॅपलिंगचा थरार कंप्लीट केलेला आहे. डे 2 आता संपतोय. आपलं जे जीवधन वरनं आपण झिपलिंग करून वानरलिंगीवर आलो आणि वानरलिंगीवर आम्ही तिघं सोबत रॅपलिंग 450 फूट खाली आलो. त्यानंतर आपला डायरेक्टर भाऊ आलाय आणि आजचा जो थर होता तो एकदम असा मोहनदायक होता आणि आमच्या आयुष्यात एक स्मरणीय असा क्षण घेऊन गेला. त्यासाठी एक चेअर झाली रावडी मंडळी. तर आपण मंडळी जेव्हा आपण दुपारी आलो होतो तर झिप लाईनिंगला आपल्याला जवळपास काय 2 मिनिटं लागतात आणि इथून खाली यायला आपल्याला 15-1 मिनिटं लागतं जे आपण रॅपलिंग करतो. तर आपले सोनू सगळ्यात पहिले आले. त्याच्यानंतर आपले कॅमेऱ्याच्या पाठीमागे जे आपले गुजराती मित्र आहे कुणाल भाई ये नंतर आले. त्याच्यानंतर और उसके बाद में हम रावडी मंडळी आलो. आम्ही तिघ जण आणून लास्टला आपले पराग सर आले. त्याच्यानंतर आम्ही जो शीतकडाचा अनुभव घेतला त्याच्यापेक्षा हा थोडी हाईट जास्त होती. त्याच्यामुळे थोडं जाणवलं प्रत्येक वाटलं कधी पोहोचते थोडंसं वाटत होतं. आता यावेळेस कसं झालं माहितीये का झिपलिंग मुळे काय झालं असं डायरेक्ट दोन्ही साईडच्या कडामध्ये लटकलो होतो. तेव्हा एअर जे आम्ही बघायचो ना तेव्हा असं पूर्ण फिरतो जग. आपण खाली उतरायचो त्याच्या खाली व्ह्यू बघितला असेल तुम्ही त्याच्यामध्ये आणि ड्रोन शॉट पण लक्षात आला असेल तुम्हाला की किती डीप डाऊन ते तेवढे क्षण आहे ना आयुष्यात कसं असतं असं खूप जास्त पिक्चरचे करतात एखादा प्लेस असा जातो ना तेवढे ते 2-1 मिनिटं का असं झूप करून जातो पूर्णपणा करून. रावडी म्हणजे जालवा नाही इथे प्लेसचं जालवा आहे. प्लेस अशी आहे तुफान एकदम तुफान जबरदस्त. जेव्हा मी ना झिप लाईनला क्रॉस केली पूर्ण वानरलिंगीला आलो तेव्हा अंगावर पूर्ण काटा आला आणि हाताचं थोडंसं कापरत होतं आणि त्याच्यानंतर बंद पडले लई बोलू बरं का म्हणलं लई बोलू तिला शब्द सुद्धा कसं असतं मंडळी जेव्हा ऍडव्हेंचर सुरू व्हायच्या आधी ना प्रत्येकाची धाकधाक हार्टबीट जास्त हार्टबीट वाढले का मला असं. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की सगळी रावडी मंडळी नेऊन ज्या रावडी मंडळीच्या भरोशावर मी आजपर्यंत सगळे ऍडव्हेंचर करत आलो मागे सोडून एकटा मी खरंच हे विस्मरणीय राहील माझ्यासाठी तरी खूप. कारण पहिल्यांदा रावडी मंडळींच्या कुठल्याही मदतीशिवाय एकटा स्ट्रॉंगेस्ट मेंबर बरोबर आहे. शेवट लागून राहतो स्ट्रॉंगेस्ट मेंबर आमची स्ट्रॉंगेस्ट. आणि याच्यापेक्षाही थरार काय होणार आहे मंडळी तोपर्यंत मंडळी आणि राम राम श्याम श्याम बाय बाय टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.